विपणनाची तत्त्वे पेपर क्रमांक 1 प्रकरण पहिलं आपण पाहतोय. तर या पहिल्या प्रकरणामध्ये आपण पाठीमागच्या काही लेक्चर्सना विपणन म्हणजेच मार्केटिंग ही संकल्पना काय आहे, या संकल्पनेचा अर्थ, त्याचबरोबर त्याची डेफिनेशन्स, विपणनाची वैशिष्ट्ये आणि विपणनाचं जे स्वरूप आहे, तर या बाबी आपण पाठीमागच्या लेक्चरपर्यंत सविस्तरपणे अभ्यासलेल्या आहेत. तर आजच्या तासाला आपण नेक्स्ट पुढचा जो कंटेंट आहे या प्रकरणामधील तो विपणनाची व्याप्ती, तर त्याला स्कोप ऑफ मार्केटिंग असं म्हटलं जातं. तर आता विपणन हा जो विषय आहे हा सर्वांच्या आपल्या रोजच्या जीवनाशी संबंधित असणारा विषय आहे. म्हणजे प्रत्येकाला आपलं रोजचं जीवन जगत असताना कोणत्या ना कोणत्या वस्तू किंवा सेवा यांची नितांत गरज असते. तर या वस्तू खरेदी करण्यासाठी आपण दुकानामध्ये जातो आणि त्या दुकानामधून आपणाला जी हवी आहे ती वस्तू आपण खरेदी करतो आणि ती खरेदी केल्यानंतर आपल्या ज्या इच्छा आहेत तर त्या इच्छा आपण त्या फुलफिल करत असतो. तर हा विपणनाची व्याप्ती हा घटक अभ्यासत असताना आपणाला इथं विविध मुद्दे या घटकामध्ये आपणाला इथं एक्सप्लेन करता येतील. तर या व्याप्तीचे संबंधित असणारे जे घटक आहेत किंवा जे मुद्दे आहेत तर इथं मी स्लाईड्सवर इथं मांडण्याचा इथं प्रयत्न केलेला आहे. तर या प्रत्येक विषयाची व्याप्ती ही स्पष्ट करत असताना तर त्या विषयामध्ये असणारे जे कंटेंट्स आहेत किंवा जे टॉपिक आहेत तर तेच आपण हे व्याप्तीमध्ये आपण सविस्तरपणे तिथं स्पष्ट करू शकतो. तर विपणन हा पेपर अभ्यासत असताना सुरुवातीला आपण या टॉपिकमध्ये आपल्याला कोणते घटक अभ्यासायचे आहेत तर सिलेबसमधील जे कंटेंट आहेत तर तेच घटक आपल्याला इथं व्याप्तीमध्ये सुद्धा आलेले आपल्याला इथं दिसून येतील. म्हणजेच या स्लाईडमध्ये पहा विविध जे मुद्दे आहेत, विपणन मिश्रण म्हणजे मार्केटिंग मिक्स, विपणनासाठी वितरण मार्ग, त्याचबरोबर विपणन संशोधन म्हणजे मार्केटिंग रिसर्च, विपणन माहिती पद्धती, मार्केटिंग इन्फॉर्मेशन सिस्टीम, त्यानंतर बाजारपेठ विभाजन, मार्केट सेगमेंटेशन, त्यानंतर बाजारपेठ पर्यावरण, मार्केट एन्व्हायरमेंट आणि उपभोक्ता वर्तन पद्धती, कंझ्युमर बिहेवियर. तर हे जे घटक आहेत तर आपल्याला अभ्यासाला असणारे जे घटक आहेत तर तेच इथं व्याप्तीमध्ये सुद्धा आपण ते घटक इथं एक्सप्लेन करू शकतो. तर हे व्याप्तीमध्ये अंतर्भूत असणारे हे जे घटक आहेत तर या घटकांचं विश्लेषण काय आहे तर हे आता आपण पाहूया. तर या व्याप्तीमधला पहिला जो घटक आहे विपणन मिश्रण, मार्केटिंग मिक्स. तर हा मार्केटिंग हा पेपर अभ्यासत असताना विपणन मिश्रण हा घटक विपणकाच्या दृष्टिकोनातून किंवा विपणक मॅनेजमेंट करणारा जो मार्केटिंग मॅनेजर आहे तर याला या घटकाचं अभ्यास करणं अत्यंत महत्त्वाचं आहे. तर या विपणन मिश्रणामध्ये तर मुख्यतः 4 जे घटक आहेत यामध्ये वस्तू असेल म्हणजे 4 P's ऑफ मार्केटिंग मिक्स आपल्या सर्वांना माहीत असतीलच. त्यामध्ये प्रोडक्ट, प्राईस, प्लेस आणि प्रमोशन. म्हणजे वस्तूची किंमत असेल, वस्तू असेल, वस्तूचे वितरणाचे मार्ग असतील किंवा प्रमोशन म्हणजे विक्रय वृद्धी असेल. तर या 4 घटकांचा योग्य तो ताळमेळ घालून प्रत्येक विपणकाला आपलं विपणनाचं कार्य हे यशस्वी करावं लागत असतं. तर या व्याप्तीमधला हाच घटक आहे म्हणजे विपणन मिश्रण. तर या विपणन मिश्रणामध्ये या 4 घटकांचं सविस्तरपणे अभ्यास केला जातो. म्हणजे वस्तू काय आहे तर आपल्याला सेकंड सेमिस्टरमध्ये हे जे 4 घटक आहेत या विपणन मिश्रणाचे तर हे 4 घटक आपल्याला प्रत्येक टॉपिकमध्ये सविस्तर ते घटक अभ्यासाला पुढच्या सेमिस्टरमध्ये असणार आहेत. तर हा मिश्रणाचा पहिला घटक आपण एक्सप्लेन करत असताना इथं हे वस्तूची किंमत, वस्तूचे वितरण आणि वस्तूची विक्रय वृद्धी. तर या मुख्य 4 घटकांचा समावेश हा या विपणन मिश्रणामध्ये केला जातो हे आपल्याला इथं सांगता येईल. तर या 4 घटकांचं योग्य मिश्रण केल्याशिवाय विपणकाला तिथं आपलं या विपणन कार्यामध्ये यश प्राप्तच होऊ शकणार नाही. म्हणजे विपणनाचं कार्य जर परिणामकारकपणे जर पूर्ण करायचं असेल तर हा मिश्रणाचा जो घटक आहे तो मस्टच आहे. म्हणून या 4 घटकांचं कसं आणि कोणत्या प्रमाणात मिश्रण करावं किंवा ते धोरण त्याचं काय असावं तर याच्या बाबतीत योग्य ते निर्णय हे विपणकाला घ्यावे लागत असतात. तर वस्तूची वैशिष्ट्ये असतील किंवा किमतीच्या बाबतीत विभिन्न घटक असतील किंवा विक्रीसाठी वितरणाचे निवडावे लागणारे विविध मार्ग असतील, त्याचबरोबर विक्रीमध्ये वाढ घडवून आणण्यासाठी अवलंबल्या जाणारे जे काही प्रमोशनल स्ट्रॅटेजीज आहेत किंवा विक्रयवृद्धीच्या विविध पद्धती आहेत तर यांची योग्य निवड करून
आपलं विपणन कार्य कसं आपणाला यशस्वीरित्या करता येईल या बाबींचा अभ्यास हा या विपणन मिश्रणामध्ये केलेला आपणाला दिसून येतो. तर अशा प्रकारे हा स्कोपमध्ये आपण पहिला घटक इथं एक्सप्लेन करू शकतो की विपणन मिश्रण. यानंतरचा दुसरा घटक आपणाला सांगता येईल विपणनासाठी वितरण मार्ग, डिस्ट्रीब्युशन चॅनल. तर आपणा सर्वांना माहीत असेलच की वितरण मार्ग, तर प्रत्येक विपणक आपली वस्तू ग्राहकांपर्यंत पोहोचविण्यासाठी विविध प्रकारचे वितरण मार्ग तिथं अवलंबत असतो. तर हे वितरण मार्ग म्हणजे नक्की काय आहे, तर विपणन व्यवस्थापकाला म्हणजे बाजारपेठांचा विस्तार वाढल्याने म्हणजे वस्तूंचा ग्राहकांपर्यंत कमीत कमी खर्चात त्या वस्तू ग्राहकांपर्यंत लवकर पोहोचवणं हे अत्यंत महत्त्वाचं कार्य बनलेलं आहे. म्हणजे त्या दृष्टिकोनातून वितरण मार्गांना एक अनन्यसाधारण महत्त्व झालेलं आपल्याला इथं दिसून येतं. बाजारपेठेत वस्तू ग्राहकांपर्यंत पोहोचवण्यासाठी निवडलेली जी मध्यस्थांची साखळी आहे, तर या मध्यस्थांच्या साखळीलाच इथं वितरण मार्ग असं म्हटलं जातं. तर हे वितरण मार्ग मग विविध प्रकारचे आहेत. तर थोडक्यात आता वितरण मार्ग म्हणजे काय, मध्यस्थांची साखळी म्हणजे नक्की काय आहे, तर आपलं रोजच्या जीवनाचं आपण उदाहरण घेतलं तर आपल्याला एखादी वस्तू जर हवी असेल तर आपण दुकानामध्ये जातो. तर दुकानांमध्ये गेल्यानंतर आपण पहा की किरकोळ विक्रेते, घाऊक व्यापारी म्हणजे होलसेलर. तर आपल्याला ज्यावेळेला मोठ्या प्रमाणात वस्तू हव्या असतील तर आपण होलसेलच्या दुकानात जातो आणि तिथं निश्चितच किरकोळ विक्रेत्यापेक्षा होलसेल विक्रेत्यांचे भाव आपल्याला कमी असलेले दिसतात. म्हणजे होलसेलर आणि रिटेलर, तर हे सुद्धा एक वितरण मार्गाच्या मध्यस्थांचाच हा एक भाग आहे. म्हणजे ज्यावेळेला आपण किरकोळ प्रकारची वस्तू ज्यावेळेला हवी असती त्यावेळेला आपण किरकोळ दुकानामध्ये जातो. म्हणजे आपल्याला हव्या त्या कमीत कमी प्रमाणात त्या वस्तू त्या किरकोळ दुकानामध्ये मिळतात. तर होलसेल दुकानाचं जर आपण पाहिलं तर होलसेलमध्ये काही वस्तू पहा की एक ठराविक बल्क स्वरूपाचंच तिथं त्या विक्रीस मांडलेले असतात. म्हणजे होलसेलच्या दुकानात तुम्ही बिस्किटं घ्यायला गेला तर एक पुडा तुम्हाला मिळणार नाही, तर त्यांचे बॉक्स असतात किंवा डझन किंवा पेट्या वगैरे अशा पद्धतीने त्यांची ती विक्री केलेली आपल्याला दिसून येत असते. तर अशा प्रकारे हे विविध जे मार्ग आहेत, वितरण मार्ग म्हणजे काय, तर एक मध्यस्थांची साखळी असते. तर या साखळींच्या माध्यमातून त्या वस्तू ग्राहकांपर्यंत पोहोचवण्याचं काम इथं केलेलं असतं. तर या वितरण मार्गामध्ये उत्पादक, घाऊक व्यापारी, किरकोळ व्यापारी किंवा मध्यस्थ किंवा अभिकर्ते व्यापारी यांचा समावेश आपल्याला इथं दिसून येतो. तर एकूण 7 प्रकारचे हे वितरण मार्ग आहेत. तर या 7 प्रकारच्या वितरण मार्गामधील आपणाला कमी खर्चाचा कोणता मार्ग आहे तर तो ठरवून विपणक आपल्या त्या वस्तू ग्राहकांपर्यंत पोहोचवण्याचं काम हे तिथं करत असतो. तर अशा प्रकारे ह्या विपणनासाठी वितरण मार्ग म्हणजे डिस्ट्रीब्युशन चॅनल हा एक स्कोपमध्ये आपण दुसरा घटक इथं सांगू शकतो. यानंतर तिसरा घटक आहे विपणन संशोधन, मार्केटिंग रिसर्च. तर आता संशोधन म्हणजे काय, तरी आपणाला थोडक्यात त्याचं ज्ञान असेलच की संशोधन हे विविध क्षेत्रामध्ये केलं जात असतं. एखादी समस्या असेल, एखादी अडचण असेल तर त्याच्यावर त्याचा शोध घेणं म्हणजे ती अडचणी का निर्माण झालेल्या आहेत त्याची माहिती जाणून घेणं, त्या माहितीचं विश्लेषण करणं आणि त्यावर मग उपाययोजना करणं. तर या बाबी या संशोधन प्रक्रियेमध्ये केलेल्या आपल्याला दिसून येतात. तर या विपणन या विषयामध्ये सुद्धा आपणाला इथं संशोधन हे अत्यंत महत्त्वाचं आहे. कारण आपण पाहतो की जे उद्योजक आहेत किंवा जे विक्रेते किंवा जे विपणक आहेत, तर आपला विपणनाचा परफॉर्मन्स जर आपला चांगला नसेल किंवा जर आपला सेल्सचा जो ट्रेंड आहे तर तो कमी होत चालला असेल, तर अशा वेळेला मग विविध बाबींचं संशोधन करणं हे त्या विपणकाच्या दृष्टीनं महत्त्वाचं असतं. मग तो बाजारपेठेचं संशोधन करेल, ग्राहकाचं संशोधन करेल. मग तिथं ग्राहकाचं संशोधन करत असताना ग्राहक आपल्या वस्तू घेतोय का नाही किंवा घेत असेल तर त्याच्या अपेक्षा काय आहेत, वस्तूच्या बाबतीत असतील, वस्तूच्या किमतीच्या बाबतीत असेल किंवा तो जे मध्यस्थ आपण नेमलेले आहेत तर त्या मध्यस्थांच्या बाबतीत किंवा विविध प्रकारच्या सेवा असतील, विक्रीपूर्व किंवा विक्रोत्तर देणाऱ्या ज्या सेवा आहेत तर या सेवांच्या बाबतीत त्यांचं मत काय आहे ग्राहकांचं. तर या अशा विविध समस्या किंवा अडचणी या ग्राहकांकडून जर आपल्याला जाणून घ्यायच्या असतील तर या संशोधन प्रक्रियेच्या माध्यमातून त्या बाबी तिथं विपणक जाणून घेत असतो आणि त्या जाणून घेतल्यानंतर मग त्याच्यावर उपाययोजना करून पुन्हा एक नव्यानं आपलं विक्रीचा जो ट्रेंड आहे तो कसा वाढवता येईल हे तो तिथं ठरवू शकतो. तर अशा प्रकारे हे विपणन
हे जे क्षेत्र आहे तर विविध बाबींचा तिथं अभ्यास, परिणामकारकपणे अभ्यास केला जातो, एक प्रकारचं विश्लेषण केलं जातं आणि संशोधन करून मग ग्राहक, बाजारपेठ, वस्तूची विक्री असेल, जाहिरात असेल, वितरण असेल, वस्तूची किंमत असेल किंवा अभिप्रेरणा असेल, विक्री पद्धती असेल, अशा विविध घटकांचं विश्लेषण करण्याचं काम हे विपणन संशोधनामध्ये केलं जात असतं. तर या संशोधनाचा निश्चितच फायदा म्हणजे विपणकाला आपलं विपणन कार्य एक चांगल्या पद्धतीनं जर सुरळीतपणे जर पार पाडायचं असेल तर निश्चितपणे या विपणन संशोधनाचा फायदा होत असतो. तर या विपणनामध्ये निर्णय प्रक्रियेच्या कार्यात हा संशोधनाचा जर वाटा आहे तो अत्यंत मौलिक ठरत असतो. म्हणून विपणन संशोधनाकडे त्या विपणकाला जास्त लक्ष प्रोव्हाइड करणं हे तितकंच महत्त्वाचं आहे. तर अशा प्रकारे हा तिसरा घटक आपण इथं या स्कोपमध्ये सांगितलेला आहे, विपणन संशोधन. तर हा संशोधन, मार्केटिंग रिसर्च हा सुद्धा टॉपिक आपल्याला नेक्स्ट सेमिस्टरमध्ये सविस्तरपणे पाहायचा आहे की हे विपणन संशोधन कशा पद्धतीनं केलं जातं, त्याचे स्टेप्स काय आहेत, सविस्तर घटक आपल्याला तो पुढच्या सेमिस्टरमध्ये अभ्यासाला असणार आहे. यानंतर पुढचा स्कोपचा घटक विपणन माहिती पद्धती. तर माहिती पद्धती, इन्फॉर्मेशन सिस्टीम, तर हा घटक विपणनाच्या दृष्टिकोनातून किंवा मॅनेजमेंटच्या दृष्टिकोनातून एक अत्यंत महत्त्वाचा बनलेला आहे. तर आजच्या प्रगत आणि माहिती तंत्रज्ञानाचा जर आपण विचार केला तर या युगामध्ये विपणन माहिती पद्धती विकसित करणं हे सुद्धा अत्यंत आवश्यक काम बनलेलं आहे. म्हणजे बाजारपेठेतील आपल्या कर्मचाऱ्यांना तसेच आपल्या व्यापाऱ्यांना सतत संपर्कात ठेवण्यासाठी विपणन माहिती पद्धतीचा उपयोग हा प्रचंड प्रमाणात होत असतो. तर बाजारपेठेची व ग्राहकांची अद्ययावत माहिती मिळवण्यासाठी, त्याचबरोबर त्या आधारे विपणनविषयक निर्णय घेण्यासाठी सुद्धा ही माहिती पद्धती जी आहे ही अत्यंत उपयुक्त ठरत असते. म्हणजे विपणन माहितीचे संकलन, त्या माहितीवर आवश्यक ती प्रक्रिया करणं आणि त्या आधारे निष्कर्ष काढणं, तर अशी विपणन माहिती पद्धतीची ही कार्यप्रणाली असते. तर ही MIS म्हणजे याला मॅनेजमेंट आणि मार्केटिंग हे दोन्ही नावानं तर ते त्या बाबी इथं असू शकतात. तर या विपणनाचा विचार केला तर विपणन माहिती पद्धती जी आहे तर ही सुद्धा स्कोपमध्ये आपण इथं एक्सप्लेन करू शकतो की प्रत्येक विपणकाला आपलं निर्णय प्रक्रियेचं कार्य चांगल्या रीतीनं पूर्ण करायचं असेल तर निश्चितपणानं ही माहिती पद्धती त्याला उपयुक्त ठरत असते. तर यानंतर पुढचा स्कोपमधला जो घटक आहे तो आहे बाजारपेठ विभाजन, मार्केट सेगमेंटेशन त्याला असं नाव आहे. तर बाजारपेठ विभाजन, तर या नावामधूनच तुम्हाला हा घटक इथे लक्षात येईल की बाजारपेठेचं विभाजन करणं. तर विभाजन म्हणजे काय, तर छोटे छोटे भाग करणं, वेगवेगळे भाग करणं. तर ग्राहकांना अधिक चांगल्या सेवा आणि त्या सुविधा पुरवण्यासाठी हे बाजारपेठेंचं विभाजन करणं सुद्धा तितकंच महत्त्वपूर्ण आहे. तर आपल्याला हा सुद्धा एक टॉपिक आहे सेपरेट, तो आपल्याला पुढे तो सविस्तर अभ्यासाला असणार आहे. तर संपूर्ण बाजारपेठेचं विपणनाच्या दृष्टिकोनातून अनेक भागांमध्ये विभाजन करणं म्हणजेच त्याला बाजारपेठ विभाजन असं म्हटलं जातं. तर बाजारपेठ विभाजनासाठी विविध घटकांचा आधार घेतलेला असतो. त्यामध्ये भौगोलिक, लोकसंख्या, मानसशास्त्रीय, ग्राहक वर्तन पद्धती, तर असे मुख्य आधार घटक विचारात घेऊन त्यानुसार तिथं बाजारपेठेचं विभाजन आपल्याला तिथं करता येऊ शकतं. तर व्यवसाय संस्था या आधारांपैकी एक किंवा अनेक घटकांचा आधार घेऊन आपल्या संपूर्ण बाजारपेठेचे लहान लहान असे भाग पाडत असतं आणि ते लहान लहान भाग पाडून मग आपलं विपणनाचं जे कार्य आहे ते यशस्वी करत असलेले आपल्याला इथं दिसून येतात. तर बाजारपेठ विभाजन म्हणजे काय, तर विविध घटकांचा आधार घेऊन बाजारपेठेचे सुटे सुटे भाग करणं म्हणजे त्याला बाजारपेठ विभाजन असं म्हटलं जातं. तर यानंतर पुढचा घटक या स्कोपमध्ये आपल्याला म्हणता येईल बाजारपेठ पर्यावरण, मार्केट एन्व्हायरमेंट. तर पर्यावरण म्हणजे आपणा सर्वांना माहीतच आहे की पर्यावरण म्हणजे आपल्या आसपासची किंवा सभोवतालची असणारी जी परिस्थिती आहे किंवा जे वातावरण आहे त्याला आपण पर्यावरण म्हणतो. तर या मार्केटिंग या विषयामध्ये आपल्याला हे बाजारपेठेचं पर्यावरण काय आहे हे सुद्धा जाणून घेणं विपणक या नात्याने अत्यंत महत्त्वाचं असतं. बाजारपेठेमध्ये विपणन करताना बाजारपेठ पर्यावरण विचारात घेऊन त्यानुसार आपल्याला हे विपणन कार्य करावं लागत असतं. म्हणजे विपणन कार्यावर व क्रियांवर परिणाम करणाऱ्या विभिन्न प्रकारचा जो घटकांचा संच आहे
तर या घटकांचा संचालाच इथं बाजारपेठ पर्यावरण असं म्हटलेलं आहे. पर्यावरणातील विविध घटकांचा जो परिणाम आहे हा या विपणन क्रियांवर होत असतो. त्यामुळे विपणकांना या परिणाम करणारे घटक कोणते आहेत, आपल्या विपणन जी ॲक्टिव्हिटी आहेत, तर या विपणनाची ॲक्टिव्हिटी करत असताना या विपणन पर्यावरणाशी संबंधित घटक जाणून घेऊन ते आपल्या ॲक्टिव्हिटीजवर काय परिणाम करतात आणि त्याचा अभ्यास करणं हे सुद्धा तितकंच महत्त्वाचं ठरत असतं. म्हणजे पर्यावरणाचे अंतर्गत आणि बाह्य असे 2 प्रमुख भाग पडत असतात. म्हणजे त्या अनुषंगानं आपल्या या मार्केटिंग ॲक्टिव्हिटीजवर या अंतर्गत आणि बाह्य असे कोणते घटक प्रभाव टाकतात, त्याचा आपल्या विपणन क्रियांवर काय परिणाम होतो, तर हे जाणून घेण्यासाठी निश्चितपणानं इथं बाजारपेठ पर्यावरण ही संकल्पना प्रत्येक विपणकाला तिथं अभ्यासणं हे अत्यंत महत्त्वपूर्ण ठरत आहे. तर अशा प्रकारे हा बाजारपेठ पर्यावरण. तर यानंतर नेक्स्ट पुढचा घटक इथं सांगता येईल आपणाला उपभोक्ता वर्तन पद्धती, कंझ्युमर बिहेवियर. तर विपणनाच्या व्याप्तीमध्ये हा सुद्धा एक अत्यंत महत्त्वपूर्ण घटक आहे. उपभोक्ता वर्तणूक कशी आहे ही सुद्धा जाणून घेणं विपणकाच्या दृष्टिकोनातून किंवा मार्केटिंग मॅनेजर जो आहे तर त्याला हे माहीत असणं अत्यंत महत्त्वाचं आहे. व्यवसाय संस्थेच्या दृष्टिकोनातून जर आपण विचार केला तर उपभोक्ता हा वस्तू आणि सेवांचा उपभोग घेणारा असल्यामुळे म्हणजे त्याच्या भूमिकेला एक सर्वात महत्त्वाचं स्थान देणं गरजेचं आहे. वस्तूची खरेदी करण्याबाबत उपभोक्त्याची भूमिका ही अत्यंत महत्त्वपूर्ण ठरत असते. म्हणजे उपभोक्त्याची ही भूमिका त्याच्या मानसशास्त्रानुसार ठरत असते व त्याप्रमाणे तो वर्तन करीत असतो. म्हणून उपभोक्त्याची वर्तन पद्धती अभ्यासणं आणि त्याचं विश्लेषण करणं हे सुद्धा विपणनामध्ये तितकंच महत्त्वपूर्ण आहे. तर उपभोक्त्याच्या वर्तणुकीवर परिणाम करणारे हे विविध घटक असतात. त्यामध्ये काही पैशाशी संबंधित घटक असतात, काही बिगर पैशाशी संबंधित घटक असतात. तर त्यालाच आर्थिक आणि आर्थिकेतर घटक असं म्हटलं जातं. तर या वर्तन पद्धतीवर परिणाम करणारे हे आर्थिक घटक कोणते आहेत आणि आर्थिकेतर घटक कोणते आहेत, तर हे जाणून घेऊन त्यानुसार आपलं विपणन कार्य करणं आणि त्यानुसार योग्य तो निर्णय घेणं हे प्रत्येक विपणकाच्या दृष्टिकोनातून एक महत्त्वपूर्ण कार्य असतं. त्याचबरोबर आंतरराष्ट्रीय आणि जागतिक घटकसुद्धा हे या उपभोक्त्याच्या वर्तन पद्धतीवर परिणाम करत असतात. म्हणून उपभोक्त्याच्या वर्तन पद्धतीचा अभ्यास करणं हे या विपणकाच्या दृष्टिकोनातून एक महत्त्वपूर्ण बाब बनलेली आहे. तर अशा प्रकारे हा उपभोक्ता वर्तन पद्धतीचा जो भाग आहे तो सुद्धा आपल्याला पुढच्या नेक्स्ट सेममध्ये तो आपल्याला अभ्यासाला असणार आहे. तो आपण सविस्तर घटक पुढे अभ्यासणार आहोतच. तर अशा प्रकारे हे व्याप्तीचे जे घटक आहेत तर हे व्याप्तीचे हे स्लाईडमध्ये दाखवले जाणारे जे घटक आहेत तर मी शॉर्टमध्ये इथं तुम्हाला मांडण्याचा इथं प्रयत्न केलेला आहे. तर या चर्चेवरून तुम्हाला हे व्याप्तीचे घटक कोणते आहेत हे तुम्हाला इथं लक्षात आलेले असतील. तर अशा प्रकारे आजच्या तासाला आज आपण इथेच थांबूया. नेक्स्ट तासाला आपण हे मार्केटिंगचं जे इम्पॉर्टन्स काय आहे ते आपण अभ्यासणार आहोत. तर आपण वेळ दिल्याबद्दल धन्यवाद.